श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता सध्या श्रावण महिना हा सुरू आहे आणि संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी समर्पित आहे. पहिला श्रावणी सोमवार हा होऊन गेलेला आहे आणि उद्याचा येणारा श्रावणी सोमवार हा दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. आणि उद्याची शिवामूठ ही तिळीची, पांढऱ्या तिळीची शिवामूठ आहे. संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवांच्या सेवेसाठी आणि उपासनेसाठी समर्पित आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची जितकीही सेवा, पूजा, उपासना करू तितकी ती आपल्यासाठी जास्तीत जास्त फलद्रूप ठरत असते. भगवान शिवशंकर हे भोळा शंकर आहेत आणि ते आपल्या भक्तांनी केलेल्या तोडक्या मोडक्या सेवेवर सुद्धा अतिशय लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. त्यामुळे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जितकी सेवा ही भगवान शिवशंकरांची करता येईल तितकी जास्त ती आपल्याला करायची आहे. भगवान शिवशंकरांची आपल्यावर कृपा व्हावी याकरता आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची वेगवेगळी उपासना करत असतो. श्रावणी सोमवारी व्रत करत असतो, तसंच रुद्राभिषेक करत असतो, जलाभिषेक हा शिवपिंडीवर करत असतो. शिवशंकरांच्या वेगवेगळ्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण हे सुद्धा आपण या महिन्यामध्ये करत असतो. तसंच शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायणसुद्धा करत असतो. हे सगळं आपण का करत असतो तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही त्रास आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहे ते दूर व्हावेत आणि भगवान शिवशंकरांचे आपल्यावर कृपा व्हावी याकरता आपण हे सर्व करत असतो. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे सुद्धा करायचं असतं. आणि जर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर निदान शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा हा अध्याय तरी पठण करायचा असतो. श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर बेलपत्र हे अर्पण करत असतो आणि त्यासोबतच श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर वेगवेगळी शिवामूठ ही सुद्धा अर्पण करत असतो. मागच्या पहिल्या सोमवारी शिवामूठ होती ती तांदळाची आणि आता उद्याच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला तिळाची शिवामूठ ही शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. आणि ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला तीळ ही घ्यायची आहे, ती पांढरीच घ्यायची आहे. आणि उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या तिळाची ही शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला 21 पांढऱ्या तिळाचा अतिशय प्रभावी उपाय हा सुद्धा करायचा आहे. उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी जर तुम्ही 21 तिळाचा हा प्रभावी उपाय तुम्ही कराल तर तुमच्या जीवनातलं दारिद्र्य हे दूर होईल, अखंड लक्ष्मी ही तुम्हाला प्राप्त होईल आणि भगवान शिवशंकरांचा कृपाशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होईल. तर उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला 21 तिळांचा अतिशय प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे बेलपानाशी संबंधित असलेला हा एक प्रभावी उपायसुद्धा आपल्याला उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे. बेलपानाचा हा उपाय जर आपण श्रावणी सोमवारी केला तर यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होतं आणि आपल्याला सुख, शांती, समृद्धीची प्राप्ती होते. श्रावणी सोमवारी बेलपानाचा हा उपाय करणं अतिशय फलदायी मानलं गेलं आहे आणि शुभकारक मानलं गेलं आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना बेलपानाशी संबंधित हा प्रभावी उपायसुद्धा अवश्य करायचा आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी हीच तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की बेलपानाचा आणि तसंच 21 तिळाचा उपाय हा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी कसा करायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. तर उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुमच्या घराजवळ जिथे कुठे शिवमंदिर असेल, महादेवांचं पिंड असलेलं शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही शिवामूठ उद्या अर्पण करू शकतात. आणि जर असं मंदिर नसेल, मंदिरात जायला तुम्हाला जमत नसेल तर आपल्या देवघरामध्ये शिवपिंड ही आहे तर त्या आपल्या देवघरातल्या शिवपिंडीवर सुद्धा तुम्ही ही शिवामूठ अर्पण करू शकतात. त्यासाठी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान वगैरे आपल्याला आटपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची पूजा करायची आहे आणि देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे तिच्यावर आपल्याला रुद्राभिषेक हा करायचा आहे. आणि जर समजा तुम्हाला काही कारणास्तव रुद्राभिषेक करायला वेळ मिळत नसेल, कारण रुद्राभिषेक करत असताना जवळजवळ 1 ते 1.5 तास हा लागत असतो आणि इतका वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाण्याचा, दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक हा करू शकतात. आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक करू शकतात. पण शक्य झाल्यास तुम्ही श्रावणी सोमवारांमध्ये रुद्राभिषेक करण्याचाच प्रयत्न करा. याप्रमाणे महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना भस्म, चंदन, अष्टगंध हे आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर बेलपाने हे
फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे पांढरं फूल असेल तर ते फूलसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि त्यासोबतच काटेरी जे धोत्र्याचं फूल आहे तर ते सुद्धा तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. आणि उद्याची जी काही शिवामूठ आहे तर ती पांढरी तीळ आहे. तर शिवामूठसुद्धा आपल्याला एक मूठ पांढरी तीळ हे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये, आणि ती शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. ही शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतरच आपल्याला 21 तिळांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय कशासाठी आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा 21 तिळांचा प्रभावी उपाय उद्या करायचा आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक अडचणी असतील, पैसा येतोय पण तो टिकत नाही आहे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होतोय किंवा पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत तुम्ही घेत आहात पण पाहिजे तसं यश, पाहिजे तशी अर्थप्राप्ती तुम्हाला होत नाही आहे, तर यासारख्या समस्यांसाठी तुम्हाला उद्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय 21 तिळांचा उद्या अवश्य करायचा आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कष्ट आणि मेहनत ही तर करायचीच आहे, पण या कष्टाला, मेहनतीला परमेश्वराची आणि नशिबाची साथ मिळावी यासाठीच आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे. कष्ट आणि मेहनत ही तर आपल्याला सुरूच ठेवायची आहे. त्यासोबत हे अत्यंत प्रभावी उपाय जर आपण केले तर त्यामुळे आपल्याला अपेक्षित यशप्राप्ती ही सुद्धा होते आणि अर्थप्राप्तीसुद्धा नक्कीच होते. आणि म्हणूनच हे काही अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला त्या त्या दिवसानुसार, त्या त्या तिथीनुसार करणं अत्यंत फायदेशीर ठरत असतं. आणि म्हणूनच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा 21 तिळांचा उपाय उद्या तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होईल आणि तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचे मार्गसुद्धा मोकळे होतील. तर उद्या याप्रमाणे पांढरी तिळाची शिवामुठी अर्पण करून झाल्यानंतर 21 अखंड पांढरे तीळ हे आपल्याला घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब झालेले, खंडित झालेले असे तीळ तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ नका, तर अखंड 21 तीळ हेच आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र हा म्हणायचा आहे. आणि हा कमलात्मक मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. तर हा कमलात्मक मंत्र आहे आणि हा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे. तर हा कमलात्मक मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे काही 21 पांढरे तीळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घेतलेले आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. तर याप्रमाणे हा जो काही 21 तिळांचा अत्यंत प्रभावी असा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी उपाय आहे तर तो उद्या आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी नक्की करायचा आहे. तुम्हाला जर सकाळी वेळ मिळाला तर तुम्ही सकाळीसुद्धा शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर हा उपाय करू शकतात. नाहीतर संध्याकाळी प्रदोषकाळीसुद्धा तुम्ही ही शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर हा उपाय करू शकतात. महादेवांच्या पूजेसाठी प्रदोषकाळ हा अत्यंत शुभ मानला जातो आणि यावेळेस जर तुम्हाला हा उपाय करता येईल तर अतिशय उत्तम. नाहीतर तुम्हाला ज्या वेळेमध्ये हा उपाय करायला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात. तुमच्या घरामध्ये जर शिवपिंड नसेल तर तुम्ही हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला बेलपत्राचा प्रभावी उपाय हा करायचा आहे. तर उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला 5 अखंड बेलाची पानं ही घ्यायची आहेत. आणि त्या बेलाच्या पानांवर आपल्याला चंदनाने राम किंवा ओम हे अक्षर लिहायचं आहे. आणि त्यानंतर ही बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहेत. मग इथे जर तुम्हाला 108 बेलपत्र घेता आली तर अतिशय उत्तम, नाहीतर 5 बेलपत्र घेतलीत तरीसुद्धा चालेल. तर अशी ही बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. तर असा हा बेलपत्राचा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. हा बेलपत्राचा उपाय श्रावणी सोमवारी केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ही अखंड नांदते आणि आपले सर्व आर्थिक संकट हे दूर होतात. बेलपत्राचा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीची आणि शिवशंकरांची अखंड कृपा ही आपल्याला लाभते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदते आणि आपल्या घरातलं दारिद्र्य हे सुद्धा दूर होतं. आणि म्हणूनच अखंड लक्ष्मी प्राप्ती करता उद्या तुम्ही 21 तिळांचा प्रभावी उपायसुद्धा करा आणि मी सांगितल्याप्रमाणे 5 बेलपत्रांचा प्रभावी उपायसुद्धा अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.